झाला की लोकांना पळायचं कळणार नाही. या साईडला या लेडीजला लागत होता. माझ्यासोबत 2005चा बॅचआउटला पास झाल्या. हे पुष्प जसं एका ठराविक वेळेपर्यंत सुगंध देऊ शकते, तशाच प्रकारे आपले भाग असतात. आज डिग्रजच्या कृष्णाकाठचा यात्रेचा हा शेवटचा भाग आहे. तुम्हाला मागे दिसत असेल या साईडला आपलं बसवेश्वर मंदिर आहे, ग्रामदैवत आणि ग्रामदेवताची यात्रा संपन्न झाली आहे. हा शेवटचा भाग आहे. याच्यानंतर पुढच्या वर्षी फेब्रुवारी महाशिवरात्रीला भाग येईल. आता 3 भाग झाले, पण याच्यानंतर महाशिवरात्रीला एखादाच भाग होईल. काही विशेष असेल तर मी ते टाकणार नाही. तो भाग पुढल्या वर्षी फेब्रुवारीला होता. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला मित्र मयुरेश मुंबईचा, तो तर येणार आहे एप्रिलमध्ये येणार होता, पण त्याचं झालं जुलैमध्ये. तो आता जुलैमध्ये येणार. मात्र आल्यानंतर 3 महिने कंटिन्यू आहेत. जुलैनंतर त्याचे भाग चालू होतील. पण असं नाही मित्रांनो, आपल्याला टाकायला आपल्याकडे काय असं नाहीये. आपल्याकडे रेकॉर्डिंगचं भरपूर लोड आहे मित्रांनो. माझा मोबाईल कायम फुल आणि हँगमध्ये असतो. इतकं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. दररोज एक भाग टाकायचा प्रयत्न करतोय. डिग्रजच्या कृष्णाकाठचा यात्रेचा शेवटचा भाग पहा आणि याच्यानंतर येणारे प्रत्येक भाग तुमच्या मित्रांशी आणि सर्वांशी शेअर करत चला. चला, खुश राहा, सुरक्षित राहा आणि डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, पोहत चला. एकाला वर मारायला नादात तारेला नाळ लागला. तार हाल लागली. अरे म्हणजे तार चुकून खाली पडेल आणि सगळेजण जातील. इच्छापूर्ती झालेले लोक प्रथेनुसार देवळा नारळ अर्पण करत आहेत. ही बसवेश्वरांची मुख्य पालखी आहे. मंदिरापासून 360 डिग्री तुम्हाला फिरवून दाखवतो. या साईडला पुरुष उभारलेत, या साईडला स्त्रिया उभारलेत आणि हे बघा इथं उधळ जाते ती खारीक आणि खोबरा आहे जे लाल दिसते आणि त्याचे डाग बघा लोकांच्या अंगावर तर पडलेलेच आहेत. आमच्या अंगावर देखील पडलेले आहेत. तर गुलालचे डाग हे असणारच. दुसरी फेरी चालू आहे आणि एवढा नळांचा खर्च पडला आहे. अजून 3 फेऱ्या बाकी आहेत. लोक अतिशय जवळ येऊ नयेत, क्लोज राहू नयेत म्हणून इथे आतिषबाजी केली जाते. कारण की एखादा नारळ न फोटायला असेल तर लोक तो घेऊन पुन्हा फोडायचा प्रयत्न करतात, त्यामध्ये लागू शकते. आणि या ठिकाणी लावला टायमर लावून हा फटाके लागले. तर एक जण म्हटला की या टायमर चुकून जर याला नारळ लागला आणि आडवा झाला की लोकांना पळायचं कळणार नाही. ते खरंच आहे. वर जाय सोडून आडवा तर काय करता. मी बी कान टाकायचं म्हटलं पण काय प्रसाद म्हणून काही लोक साखर वाटत आहेत. तर ब्लॉगर लोकांची संख्या मात्र भरपूर वाढलेली आहे. आपण देखील आहे रेसमे. मंदिराच्या समोरल्या भागात लहान मुलांना पालखी खालून नेण्याची अशी प्रथा आहे की पालखी त्यांच्या वरून गेले की देवाचा आशीर्वाद त्यांना पूर्णपणे राहतो, त्यांचा अभय. आणि लहान मुलं देखील अशा प्रकारे पालखी खालून सोडत आहेत. चारी बाजूनी पॅक केले ते बरं वाटलं राव. कारण की असं वाटलं की इतक्या दूरून एखादा नारळ येऊ शकतो का, की शिखर क्रॉस करून पुन्हा मंदिर क्रॉस करून इकडं. तर असं वाटतं तोच मित्रांनो असं प्रत्यक्षात देखील पाहायला मिळालं की एक नारळ बहुतेक आला वाटतं, वरून आला आणि या साईडला या लेडीजला लागत होता. हा इथे आलाय कुठं. नारळ या आजींकडे होता. टप्पा टप्पा खात आला होता आणि दूरवर जायचं त्याची शेंडी काढली होती. बघा काही करतात लोक. नारळ पण लहान साईजचा नव्हता. इतक्या दूरवर मारणारा हा महाबली बाहुबली कोण आला डिग्रजच्या कृष्णाकाठी काय माहित. बसवेश्वर महाराजांसमोर इतर पालखींची देखील ही तिसरी प्रदक्षिणा आहे. तिसरी प्रदक्षिणा फिरून गेल्यानंतर या साईडला नारळांचा खच पडला आणि पुन्हा देखील तशाच प्रकारे बघा मित्र वगैरे आपले दिसत आहेत. पुष्कळशा स्त्रिया अजून मंडपातून देखील दूर देखील उभ्या आहेत. काही मुले लहान मुलाला उचलून देखील अजून त्यांचे खेळ सुरू आहेत. पालखी वेळी देखील आता तिसरी फेरी संपताना मी मंदिरात आलो. हे बघा या ठिकाणी बसवेश्वरांची मूर्ती नाहीये, म्हणजे महाराज पालखीमध्ये आहेत. आणि हे जे नारळ आहेत ते देवाला तोरण म्हणून बांधलेले असतात आणि लोकांची गर्दी आता हळूहळू व्हावं लागणार. कारण की जशी पालखी शेवट येईल तशी लोक आता याला चालू होणार. आता इथून गर्दी वाढत येणार आणि काही लोक श्रद्धेने प्रसाद म्हणून पडलेले नारळ घेत आहेत, तर काही पडलेले नारळ पुन्हा फोडत आहेत. पालखीनंतर मुख्य दर्शनासाठी भाविक आज जात आहेत आणि माझ्या बॅचच्या ज्या मुली मला भेटल्या, माझ्यासोबत 2005चा बॅचआउटला पास झाल्या आणि बघा त्या पूर्ण ग्रुप आम्हाला भेटला. आणि ही लहान मुलं देखील आपल्या ओळखीची भेटली. माझ्या ब्लॉगमध्ये असतात ती कायम. हे तर तुम्हाला माहितीच आहेत, नरसू काका जे आपल्या कायम माझ्यासोबत ब्लॉगमध्ये असतात. आता मोठी मोठी नळाची खोबरे सगळी गेलेली आहेत. थोड्याच वेळात लोकांनी सपाट शेट करून टाकली, फक्त छोटी छोटी राहिली आहेत. आता बघा इथं तुम्ही मंदिरासाठी आतमध्ये जायसाठी किती रांग. एवढ्या गर्दी देखील एक मुलगा शांतपणे झोपलेला आहे आणि आईचं त्यावर कंटिन्यू लक्ष. आता मी मंदिराच्या वर गेलोय, इथं काय घडतंय बघायला. अरे ही का वर चढायला नळात. आणि या ठिकाणी काही स्त्रिया नारळ गोळा करतायत. जी फुटलेली नसतात ते नारळ
ते गोळा वगैरे करतायत आणि खाली पाहिले तर नुसतात तुकडे तुकडे राहिले आहेत आणि वरून तुम्ही मंदिराचं विहंगम दृश्य पाहू शकता. या साईडला नारळ पडले आहेत आणि काही नारळ इथं वर देखील अडकून बसलेत बघा कोपऱ्यात. आणि आता हेच का वर चढतायत मला वाटतं ही पडदी सोडण्यासाठी. नारळ नारळ काय वरून दाखवतो तुम्हाला मेन मंदिरात किती गर्दी झाली आहे. आता थोड्याच वेळात बसवेश्वरांच्या पालखीचं आगमन झालं आहे. बघा 5 फेऱ्यानंतर बसवेश्वरांच्या पालखी मंदिरामध्ये आली आहे आणि आता ही पालखीची मूर्ती आहे ती मेन गाभाऱ्यात जाऊन ठेवली जाणार. लोक दर्शनासाठी येत आहेत. घंटी बांधलेली असून देखील वाजवत आहेत ते. हे बाल ज्याची उंची पुरत नाही ती लहान मुलांना आई वडील खांद्यावर घेऊन वाजवायला होत आहेत. आणि आता मंदिराच्या आतमध्ये मूर्ती स्थापन व्हायला चाललेली आहे. त्वरित दर्शन व्हावं म्हणून लोक एक्झिट मधून आत जायचा प्रयत्न करतात म्हणून मुलांना तो उभं केलाय. आणि वर पाहिल्यावर मग कळालं की त्यांनी ताडपत्री सोडले आणि लाइटिंग लावायसाठी ते वर चढले होते. या ठिकाणी लहान लहान खोबरे तुकडे तेवढे शिल्लक राहिलेत. स्प्रिंग पोटॅटो वगैरे. आता सर्व गाडे ज्या ठिकाणी गर्दी कमी होऊ लागली त्या ठिकाणी आता गाडे लागू लागलेत आणि लाइटिंगच्या माळात देखील आता मंदिर झगमगून निघणार. आपले मित्र वगैरे बसवेश्वर मंदिराच्या कट्ट्यावर बसलेले आहेत. आणि घरात आल्यानंतर आपले हे पाहुणे आले तातीचा मुलगा आणि घराच्या समोर बरोबर हे होते. तुम्हाला माहिती आहे की हे आहे ब्रेक डान्स. आणि आता हा चालू झाला आहे आणि आलाय समृद्धला त्यांचा मामा घेऊन खायला म्हणजे याला खेळणी घेऊन आलाय डॉक्टर्स की. हमारी मुन्नी डॉक्टर बनेगी. यात्रे दिवशी गावातून बाहेर गेलेले काही लोक असतील तर ते ठराविक वेळी गावात येतातच. कुठेही असतो यात्रेला येतात. आता पूर्ण बाहेरचे पाहुणे गावातले लोक सर्वजण बसवेश्वराचे दर्शन घेऊन आले. फक्त एक सोडून आमचे पप्पा. का तर ते कुठे जायला नाही म्हणतात आणि मग तुम्हाला तर आता माहितीच आहे. आता त्यांनी थोडी मजा करूया असा विचार केला. जात नाही का विचारा नाही जात नाही काय खाल्ला आजारी माणूस पण जाऊन आला आपण. तुम्हाला काय होते जाऊ. हा घरापासून जवळ असल्यामुळे ब्रेकडान्सचा आवाज मात्र घुमा लागलाय. तमाशा तमाशा जरा काय आवडलं होतं झाला पॅन होय. देवाला 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 मग आवरा कपडे घाल लवकर चला. आणि तमाशा पण जायचं. तमाशा रात्रभर जाऊन बसेल पण इकडे जात नाही. रात्रभर तमाशाला बसते. कितना भी कहो ये नाही सुनने वाले. ते काय जाणार नाहीत. आणि आता मंदिर पूर्णपणे झगमगून सर्व बाजून लाइटिंग सोडले आहेत. आणि कुटुंबाला घेऊन मी आता यात्रेत फिरायसाठी आलोय. तर मेन म्हणजे खायचं तर भेळ. सर्वजण भेळ खातात. हा बसला की. वर्षातून एकदाच मुलं हट्ट करतात. मग बसून ते पाण्यामध्ये बोटिंग. आणि या माणूस जो पाण्यात उभारलाय याला बघून म्हटलं की 100 रुपये इजगाटा दर महिन्याला लागत असतील. का तर फंगस एवढं होत असेल सारखं पाण्यात उभारून. आणि आता मुलं मागे उड्या मारल्यात. बसवेश्वर महाराजांची मूर्ती गाभाऱ्यात आल्यावर मेन मंदिरला शोभा आली. घराजवळ असणाऱ्या ब्रेकडान्स मध्ये बसायच लागते. काय होतंय कोणाला एवढं लोक वरडाले. चला बघू. अरे हा गरगर आले. गल्लीच्या तोंडाशी मंडळी येऊन पाहतात आणि लाईट गेला. आमचं झाल्यानंतर मात्र लाईट गेली आणि गरगरलं मित्रांनो. खरंच मला गरगरलं. आता या ठिकाणी किती गरगरत असेल असा विचार केला. या तर बसायच नको म्हणलं. हे बघा किती फिरते. आश्चर्य फक्त इतक्याच गोष्टीचं म्हणावं लागेल मित्रांनो की 10ला निश्चित पडणार आमचं डिग्रजचा कृष्णाकाठ यावेळी रात्री 11:30 वाजलं तरी गजबजलेलाच आहे आणि बहरलेलाच आहे. नक्कीच मित्रांनो डिग्रजच्या कृष्णाकाठची यात्रा आहे आणि हा संपत आली. आज शेवट दिवस म्हणजे उरसाचा दिवस उद्याचा शेवट असणार आणि तो काय आपण जास्त केला नाही. अवघा संध्याकाळी 11:30 वाजता देखील झगमगाट चालू आहे. आता डोळ्यात माझ्या झोप यायला लागली. मी चाललोय आता घराकडे. शेवटी बसवेश्वर मंदिराचं एक दर्शन घेऊ म्हणून बसवेश्वर मंदिरात गेलो. कारण उद्या यायला मिळत नाही. उरूस असल्यामुळे उद्या शक्यतो नॉनव्हेज वगैरे असू शकते म्हणून मी यायला मिळते म्हणून आज दर्शन घेऊन गेलो. पण आम्ही काय उरूस दुसऱ्या दिवशी केला नाही मित्रांनो. त्याचं कारण वेगळं राहिलं आणि आता झोप आले. मी चाललो घराकडे. चला. उरसाच्या दिवशी सकाळी पोहायला जाताना नदीवर मित्रांनो बकरे आणले होते कुर्बानीसाठी. काय म्हणावं मित्रांनो मी नॉनव्हेज शक्यतो टाळायचा प्रयत्न करतोय पण बघून पाप वाटतंय की यार किती हाल होत असेल. त्यांना मारायसाठी एखादी ह्युमन पद्धत काढावी. नैसर्गिकरित्या त्यांना त्रास न देता मारावं अशी माझी खूप इच्छा राहते. आता मित्रांनो गावात आमच्या रात्रीचे कार्यक्रम तमाशा किंवा ऑर्केस्ट्रा काही झाला नाही बरं का. आणि झाला नाही ते बरेच झालं कारण की भांडणं वगैरे झाली असती. आता कामावर जाताना एका गाडीवर टार्गेट दिले
आता बहुतेक ह्या पोरगा टार्गेट असणार म्हणून टार्गेट दिले. दुसरा एक पुढे गेल्यानंतर पडला बघा, ओला स्कूटर होते आणि ते ब्रेक घसरून पडला, तो टर्नला एकदम त्या खडी घसरून. आता कामावरून मित्रांनो जाताना घटना दाखवल्यात. आणि संध्याकाळी पुन्हा उरसाचा शेवट दिवस असल्यामुळे हे आजूबाजू लोक स्टॉलला हे करायसाठी मुलांना बसवायसाठी वगैरे आणले येतात. आणि इथं पाणी पडलंय का तर रक्त धुवून टाकला असणार आहे त्या ठिकाणी. मात्र दुःखाची आठवण आहे, दर्द तिथं कायम असणार. हे आईस्क्रीम गाड्यावाले कधीतरी येतात, त्यांचा देखील व्हिडिओ थोडासा केला, कारण की आता असे आईस्क्रीमवाले गोळ्यावाले बघायला मिळत नाहीत. तेव्हा तेजीला पाहिजे म्हणून करायला लागल्या. आणि आता या ठिकाणी आता हे आईस्क्रीम गोळा तेजीला देऊ केल्यानंतर भाग मित्रांनो आता शेवटच्या घडीला म्हणजे संपायला लागलाय. आणि उरूस असल्यामुळे रस्त्यावर एकानं हा ना साळीच्याच विटा घेऊन तिथंच चूल मांडली. काही लोक उरूस काय जोरात दमन करायला रस्त्यावर चूल मांडून चुलीवर केलं जेवण हेच उरसाला हे असते. आम्ही काय उरूस केलं नाही मित्रांनो. आणि आता हे बंद पडलं आहे सध्या ब्रेक डान्स. आणि उरूस संपन्न लोकांचा होत आहे. याप्रमाणे यात्रा देखील संपन्न होत आहे. दुसऱ्या दिवशी मी गेलो, शिवजयंती होती 19 फेब्रुवारी. आणि आता यात्रा पाले उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. म्हणजे यात्रा पालते, पाले उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. अशा प्रकारे आता सगळं रिकामं पडलंय. मंदिर मात्र तेच कलरफुल अजून चमकत आहे. आता पुढल्या वर्षी यात्रेत आपण नक्की भेटणार, तो देखील एक भाग मी करणारच. आपले मित्र इथं बसलेत, यांची भेट घेऊन आता मी घराकडे चाललो. खुश राहा, सुरक्षित राहा मित्रांनो. अशा प्रकारे भेटत राहू. आणि याच्यानंतर एक वेगळा असा भाग टाकतो. चला पुन्हा लगेच भेटू.